आजचा पार्ट आहे व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप. आपल्याला आज बघायचं आहे स्वरूप. तर स्वरूपमध्ये बघा काय म्हणताय, कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी व त्यांच्या वर्तन संबंधात मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे तयार केली जातात. ही तत्वे संघटनेच्या संसाधनाची कार्यक्षमता नफ्याच्या स्वरूपात वाढविण्यावर भर देतात. याबरोबरच ही तत्वे वरिष्ठ, त्यांच्या हाताखालील कर्मचारी आणि संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय स्थापन करण्यावर सुद्धा भर देतात. ठीक आहे. तर बघा बाळांनो, आपल्याला स्वरूपामध्ये खालील प्रकारे काही वेगवेगळे पॉईंट दिलेले आहे, ज्यामध्ये पहिला पॉईंट आहे सार्वत्रिक उपयोग. तत्वांचा स्वरूप बघता वेळेस आपल्याला सगळ्यात पहिला जो पॉईंट दिसतोय तो आहे सार्वत्रिक उपयोग. व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहे, म्हणजेच ही तत्वे कोणत्याही आकाराच्या व स्वरूपाच्या व्यावसायिक संघटनांना लागू पडतात. तसेच त्यांच्या परिणामात बदल होऊ शकतो, तसेच त्यांच्या उपयोजनातही बदल करणे शक्य असते. तरीही ती सर्व प्रकारच्या संस्थांसाठी सोयीस्कर असतात. तसेच ही तत्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर लागू पडतात. ठीक आहे. तर हा पॉईंट आपण एकदम छान प्रकारे समजून घेऊ. सगळ्यात पहिले तर बघा, तत्वांचा परिणाम स्मॉल बिझनेसवरती होऊ शकतो आणि जो बिग बिझनेस आहे, लार्ज बिझनेस आहे, म्हणजे मोठा व्यवसाय, त्यावरती होऊ शकतो. तत्व जसा व्यवसाय तसाच त्यावरती आपण तत्वांचा इम्प्लिमेंटेशन म्हणजेच उपयोग करतो. ठीक आहे. आणि हे जे तत्व आहे व्यवस्थापनाचे, हे तत्व बेसिकली सर्व स्तरावरती, व्यवसायामध्ये जे 3 स्तर असतात, मुख्यतः व्यवसायामध्ये बघा 3 वेगवेगळे स्तर असतात. ठीक आहे. यामध्ये फर्स्ट जो स्तर आहे हे ते तुम्हाला मी एक डायग्रामच्या मार्फत समजून सांगतो. बघा, व्यवसायामध्ये 3 प्रकारचे स्तर असतात. फर्स्ट हा उच्च स्तर म्हणजे ज्यामध्ये कंपनीचे मालक, जे डायरेक्टर्स असतात, त्यांचं व्यवस्थापन असतं. त्यानंतर नेक्स्ट जो स्तर आहे, दुसरी जी पातळी आहे ते म्हणजे मध्यम स्तरमध्ये कंपनीचे जे हेड्स असतात, जे HR, कंपनीचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे हेड्स असतात, यांच्यासोबत कंपनीला त्या तत्वांचं मॅनेजमेंट करावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट जी शेवटचा स्तर आहे तो आहे निम्न स्तर. ठीक आहे. निम्न स्तर म्हणजे सर्वात खालची पातळी, ज्यामध्ये कंपनीचे सुपरवायझर्स, कामगार हे सर्वांचं नियोजन येतं. ठीक आहे. तर या तिन्ही वेगवेगळ्या स्तरांचं जेव्हा नियोजन आपल्याला करायचं असतं तर ह्या तत्वांचा त्यामध्ये उपयोग होतो आणि त्या तत्वांचा उपयोग करून या तिन्ही तत्वामध्ये किंवा या तिन्ही स्तरामध्ये बॅलन्स करायचं काम ते तत्व करता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघू. नेक्स्ट पॉइंट आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वेमध्ये बघा, संघटनेतील समस्या सोडवण्यासाठी तसेच एखादी संस्थात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे मार्गदर्शक ठरतात. ही तत्वे लवचिक असतात. कोणत्या तत्वाचा उपयोग करायचा हे संघटनेच्या परिस्थिती, आकार व स्वरूपावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण योग्य मोबदला असे म्हणतो, तेव्हा योग्य हा शब्द संघटनेचे स्वरूप, आकार आणि आर्थिक स्थितीनुसार बदलू शकतो. ठीक आहे. तर बघा, या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगताय का, तत्व हे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करता. जेव्हा व्यवसाय एखाद्या परिस्थितीत अडकलेला आहे, म्हणजे व्यवसायावरती कोणतं संकट आहे, त्या संकटामध्ये आपल्याला हे तत्व ते समस्या सोडवण्यासाठी कार्य करते. ठीक आहे. आणि हे सर्व तत्व व्यवसायाच्या आकारानुसार तसेच स्वरूपानुसार सुद्धा बदलू शकते. ठीक आहे. यानंतर आपण बघू नेक्स्ट पॉइंट. सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. संशोधनातून हळूहळू व्यवस्थापन तत्वे विकसित केली जातात. ती विकसित करण्यापूर्वी पद्धतशीरपणे निरीक्षण करणे आणि प्रयोग केले जातात. या प्रयोगांचे निष्कर्ष संघटनामध्ये वापरून पाहिल्यानंतरच त्यांचे तत्वांमध्ये रूपांतर केले जाते. ठीक आहे. तर हा पॉईंट आपण बघू. बघा, कोणतेही तत्व डायरेक्टली इन्व्हेंट होत नाही, म्हणजे लगेच त्याला विकसित केलं जात नाही. कोणत्याही तत्वावरती अगोदर सराव केला जातो,
त्यानंतर त्याच्यावर परीक्षण केलं जातं आणि सराव आणि परीक्षण केल्यानंतरच ते तत्व विकसित केले जातं. जसं एखादे सायंटिस्ट काय करतो, लॅबमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतो, प्रयोग करत असतो आणि ते प्रयोग त्यामधून त्याला जेव्हा प्रयोग सक्सेस होतो त्यानंतरच तो त्याचा स्वतःचा सिद्धांत मांडत असतो. ज्या पद्धतीने एक सायंटिस्ट स्वतःचा प्रयोग किंवा सिद्धांत जगासमोर ठेवतो, ते प्रयत्नातून, सरावातून, त्याच्या परीक्षणातून त्यानंतर त्याचा तो सिद्धांत खरा ठरतो. त्याच पद्धतीने तत्वांमध्ये कसं असतं, तर तत्वांचं वेळोवेळी व्यवसायात त्याचा सराव केला जातो, त्याला यूज केलं जातं, त्याच्यावरती परीक्षण केलं जातं, निरीक्षण केलं जातं आणि त्यानंतरच ते तत्वे विकसित केली जातात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे लवचिकता. व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात, म्हणजेच ही तत्वे परिस्थितीनुसार बदलतात किंवा सुधारता येतात. ही तत्वे अवलंबताना व्यवस्थापक त्यात गरजेनुसार बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. आपल्याला गरजेप्रमाणे संघटना ही तत्व सुधारून अथवा त्यात बदल करू शकते. ठीक आहे. त्यानंतर बघू. ठीक आहे. ओके. तर बघा, यामध्ये आपल्याला ही जी तत्वे दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची, या तत्वांमध्ये एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. काय तर तत्वांमध्ये लवचिकता असते. तत्वांमध्ये काय असते? लवचिकता. तत्व हे लवचिक असतात बाळांनो. तत्व व्यवसायाच्या परिस्थितीनुसार बदलू शकतात. जर व्यवसाय सध्याला आपण असं विचार करू, व्यवसाय जर लहान असेल तर तिथे ते तत्व कमी यूज होणार आहे आणि जर व्यवसाय मोठा असेल तर त्या तत्वांचा तिथे जास्त प्रकारे यूज होणार आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला डायरेक्ट सांगायचं ठरलं तर कसं असेल, जसा व्यवसायाची परिस्थिती स्वरूप असेल त्यानुसारच ही तत्वांची लवचिकता त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू, नेक्स्ट पॉइंट आहे वर्तवणुकीशी संबंधित. ठीक आहे. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्वे तयार केलेली असतात. ही तत्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी दिशा दाखवत असते. तर बाळांनो, तत्वांचं बघा वागणुकीशी कसा संबंध येतो, तर जो आपल्याकडे कामगार वर्ग आहे किंवा आपल्या एखाद्या व्यवसायामध्ये जो पूर्ण काम करणारा जो समूह आहे तो समूहांच्या वर्तणुकीवर हे व्यवस्थापनचे जे तत्व आहे ते परिणाम करत असतात. त्यांचे सर्व जे वर्तणूक आहे त्या वर्तणूक कशी आहे, ती कशी असली पाहिजे, त्या तत्वानुसार आपल्याला या बाबतीत कळत असते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, कार्यकारण संबंध. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्वे तयार केलेली आहे. ही तत्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येयप्राप्तीसाठी दिशा दाखवत असते. तर बाळांनो, व्यवस्थापन करणं ही एक सामूहिक कृती आहे. व्यवस्थापन फक्त एका व्यक्तीचं आपण करू नाही शकत, तर एकापेक्षा जास्त व्यक्तीचे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थापन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. कोणतेही व्यवस्थापन जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्यवस्थापनामागे एक स्पेसिफिक उद्दिष्ट असतो आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ह्या तत्वांचा उपयोग होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट, कार्यकारण संबंध. व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठीचा आधार आहे. ती एखाद्या परिणामामागचे कारण निश्चित करता. उदाहरणार्थ, चांगला पगार दिल्याने कामगाराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अगदी बरोबर. किंवा प्रभावी जाहिरातपणे वस्तूची विक्री वाढते. ठीक आहे. तर बघा, जसं कामगारांना पगार वाढून दिला तर काय होतं, कामगारांची जी काम करण्याची शक्ती आहे ती वाढली जाते, त्यांची जी कार्यक्षमता आहे ती वाढते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या प्रोडक्टची
जेव्हा चांगल्या पद्धतीने जाहिरात करतो, तिची योग्य जाहिरात करतो, तर त्यावेळेस पण त्या प्रोडक्टची जास्तीत जास्त मार्केटिंग होते आणि विक्री होते. बघा एक्झाम्पलसाठी तुम्हाला इथे एक फोटो दाखवते बघा, ज्यामध्ये मॅकडॉनल्ड्स हा एक बिग मॅक म्हणून एक काय असतो बर्गर, मॅकडॉनल्ड्सचा बर्गर बघा इतका छान तिची ॲडव्हर्टाइजमेंट असते, एकदम आकर्षक असा तो आपल्याला दाखवलेला असतो आणि इतका तो आपल्याला अट्रॅक्ट करतो का कोणताही व्यक्ती तो खाण्यासाठी त्याच्याकडे त्या मॅकडॉनल्ड्सच्या दुकानामध्ये जात असतो. तर मॅकडॉनल्ड्सची तुम्ही जेव्हा ॲड बघणार बाळांनो, ती खूप छान असते. त्यामध्ये ग्राहकांना आकर्षित कसं करायचं या बाबतीत पूर्ण काळजी घेतलेली असते. हे लक्षात ठेवायचे, जेव्हा आपली जाहिरात योग्य असेल, जाहिरात जितकी छान असेल, त्यानंतरच आपलं प्रोडक्टची मार्केटिंग तितकी होणार आहे आणि सेलिंग तितकी होणार आहे. तर तत्वांचंही अगदी तसंच आहे बाळांनो. जेव्हा आपण तत्वांचा विचार करतो तर हे कार्यकारण संबंधामध्ये जितकी छान आपण ॲडव्हर्टाइजमेंट करणार तितकेच आपले जास्त प्रोडक्टची वस्तूची विक्री होणार. त्याच पद्धतीने व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठीचा आधार पण आहे. यानंतर शेवटचं स्वरूप, सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. यामध्ये बघा व्यवस्थापनाच्या सर्व तत्वांना सारखे महत्त्व आहे. पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही तत्वे एकाच वेळी वापरणे आवश्यक आहे. एखादे तत्व विशेष लक्ष देऊन वापरले आहे आणि इतर तत्वांकडे दुर्लक्ष झाले तर त्यांचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होतो. अगदी बरोबर. जर आपण एका वेळी एकच तत्वावरती फोकस केला आणि बाकीचे जे तत्व आहे त्यांना इग्नोर केलं तर मग त्यावेळेस काय होईल, संघटनाचे जे काम असेल, ते कामकाज असेल, त्यांच्यावरती त्याचा परिणाम होईल. म्हणजे बघा सपोज नियोजन, आपण नियोजन हे एक तत्व घेऊ आणि फक्त नियोजनावरतीच फोकस केला, ठीक आहे. आणि अजून एक तत्व जे मध्ये म्हणजे आपण करू कंट्रोल, नियंत्रण. हे दोन वेगवेगळे तत्व आपण सध्याला एक एक्झाम्पलसाठी तुमच्याकडे बघू. यामध्ये जर नियोजनावरतीच आपण फोकस केला म्हणजे भर दिला तर नियंत्रण आपल्याला करता येणार नाही आणि नियंत्रण व्यवस्थित झालं नाही तर मग नक्कीच त्याचा परिणाम व्यवसायाच्या कामकाजावरती होईल. पुढे बघू, व्यवस्थापनाची तत्वे ही सामाजिक शास्त्राची तत्वे आहेत. व्यवस्थापनाच्या तत्वांचं स्वरूप रसायनशास्त्र, गणित यासारख्या विज्ञानसारखे परिणामपूर्ण नसते. संघटनेच्या गरजेनुसार ही तत्वे बदलू अथवा सुधारून वापरता येते. ठीक आहे. तर बाळांनो लक्षात ठेवायचे, व्यवसायामधली व्यवस्थापनाची तत्वे ही गणितासारखी असते बाळांनो. म्हणजे मॅथमॅटिक्स ज्याचं कॅल्क्युलेशन आपण करतो, जसं मॅथमध्ये 2+2 = 4 म्हणजे 2+2 असं केल्यानंतर बरोबर 4च येते, 5 कधी येणार नाही. त्याच पद्धतीने या तत्वांचं असतं. सायन्समध्ये जसं आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतो, प्रयोग करत असतो, तर आपल्याला नेहमी वेगळा निष्कर्ष मिळू शकतो. पण या तत्वांमध्ये अगदी गणितासारखे याचे गुणधर्म आहे का जो एकसारखाच असतो, जो कधी बदलणार नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट यामध्ये महत्त्वाची सांगताय ते म्हणजे वेगवेगळे तत्व जे आपल्याला दिलेले व्यवस्थापनाचे, त्या सर्वांवरती आपल्याला इक्वल फोकस करायचं आहे. जसे तत्व आहे आपण म्हणू शकतो लीडरशिप, को क्रिएट किंवा रिसोर्सिंग, त्यानंतर एंगेज, यासारखे वेगवेगळे जे तत्व आहे, नेतृत्व करायचे, नियोजन करायचे, हे वेगवेगळे तत्व आहे बाळांनो. आणि या तत्वांचा आपल्याला यांच्यावरती भर सुद्धा एकसारखा द्यायचा आहे. एकाच वेळेस एकच तत्वावरती फोकस करून चालणार नाही, त्यामुळे व्यवसायाच्या कामकाजावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. तर आजच्या पार्टमध्ये आपण सर्व व्यवस्थित प्रकारे स्वरूप बघितलेले आहे. आय होप तुम्हाला हे कळाले असेल. नेक्स्ट पार्टमध्ये आपण व्यवसायाच्या तत्वाची महत्त्व बघणार आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.